ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, दिग्गज मंत्री राजीनामा देणार आणि आजच निर्णय होणार। मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आले आहेत। लाच प्रकरण पुढे आल्यानंतर झिरवाळ बेपत्ता होते। आज ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचं समजतंय। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता झिरवाळ राजीनामा देणार का, अशी चर्चा सुरू झाली। मंत्रालयातील लाच प्रकरण समोर आल्यानंतर दोषी आढळलो तर राजीनामा देईन, असं झिरवाळ स्पष्ट म्हणाले होते आणि आता या प्रकरणात दररोज नवीन पुरावे समोर येत आहेत। झिरवाळ यांचा थेट याच्याशी संबंध अद्याप समोर आला नाही, पण विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा ठेवून आहेत। गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले झिरवाळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत असल्याची माहिती आहे। लाच प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतरही नरहरी झिरवाळ कोणाच्याही संपर्कात नव्हते। त्यांच्या या नॉट रिचेबल असण्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते। दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि यामुळे मंत्रालयातील लाच प्रकरणामुळे झिरवाळ पूर्णपणे कोंडीत सापडले असून सुनेत्रा पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मंत्रालयातील लाच प्रकरणातील आरोपी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र आज न्यायालयात सादर केली जाणार आहेत। पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर सरकार आता झिरवाळ यांच्याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। त्याआधीच आज झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीच्या काँग्रेस बैठकीमध्ये स्पष्ट झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीआधी झिरवाळ आणि पवार यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। झिरवाळ राजीनामा देणार का, याबाबतही आता तर्कवितर्क लढवले जात आहेत।